हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अस्मिताज क्रिएशनमध्ये। आज भेटतोय आपण एका नवीन ब्लॉगमध्ये। आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आज आपण खूप दिवसानंतर एक नवीन ब्लॉग बनवतोय आणि आज आपण सोनगावला जात आहोत आणि काय करतोय तिथे जाऊन तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। चला तर मग तुम्ही माझ्यासोबत जा घुस हे आमच्या एरियातलं स्वीटचं शॉप आहे, राज स्वीट म्हणून, आणि खूप सुंदर आहे इथलं स्वीट। मग घरी जायचं म्हणून आम्ही थोडं स्वीट आणि फरसन वगैरे घेतलं होतं आणि देवाला पण नैवेद्य म्हणून असं पेढे वगैरे पण घेतले होते। राज स्वीटमध्ये ना मलाई बर्फीची टेस्ट खरंच खूप सुंदर आहे, म्हणून मग मिस्टरांनी समोसाठी आणि त्यांच्यासाठी मलाई बर्फी घेतली होती टेस्टला। स्वीट वगैरे घेतल्यानंतर मग आम्ही निघालो सोनगावला जायला आणि वातावरण खरंच इतकं सुंदर होतं। बाहेर सगळी ग्रीनरी वगैरे, त्यानंतर ढग वगैरे आलेले होते, फार काही ऊन नव्हतं। आणि घरी आल्यानंतर हे बघा सगळे झाडं एवढे सुंदर स्वच्छ नीट क्लीन केलेली होती सासूबाईंनी। आणि फुलांचा तर खरंच खूप बहर आलेला होता। सगळे झाडं अशी तेजस्वी आणि टवटवीत दिसत होते। स्वच्छ नीट क्लीन केले आता बाबांनी। आणि मेन म्हणजे ना घरात एंट्री करण्यापूर्वी ना खूप प्रसन्न वाटतं तिथं। अहो त्याला ऊन लागेल, ऊन। आणि हे बघा देवघर आमचं। सकाळी राणींची लवकर पूजा वगैरे आटपली होती, कारण नैवेद्य बनवायचं होता। मला तिथं पोहोचेपर्यंत नाणींचा बराचसा स्वयंपाक झाला होता, जे डाळ भात वगैरे त्यांनी बनवलं। नंतर मग मी गेल्यानंतर मेथीची भाजी, काही पुऱ्या वगैरे, असं भजी वगैरे असं बनवलं आम्ही। नंतर मग सगळे नैवेद्य भरून घेतले। आषाढ महिन्यामध्ये आहेत ना आपल्या गावाकडे, आपल्या बांधावरती ज्या आईमावल्या वगैरे असतात ना, त्यांना नैवेद्य वगैरे दाखवायचे असतात, म्हणून मग आम्ही घरी गेलो होतो तेवढ्यासाठी। मग तिथं नैवेद्य वगैरे बनवले आणि मग ते घेऊन आम्ही मळ्यात वगैरे गेलो। मळ्यामध्ये म्हसोबा महाराजांचं मंदिर पण आहे, मग आम्हाला त्यांना पण नैवेद्य द्यायचा होता। मग त्यांच्यासाठी भाकरी वगैरे बनवली होती, ठेचा भाकरी, त्यानंतर कांदा आणि अंड्याचा नैवेद्य दाखवावा लागतो। मग सगळ्यात पहिले आम्ही तिथं म्हसोबा महाराजांच्या मंदिरात गेलो। खरं तर खूप शांत आणि खूप सुंदर मंदिर आहे तिथं मळ्याच्या ठिकाणी। सगळे झाडं वगैरे लावलेली आहेत, आता लेटेस्ट मंदिराचं काम केलेलं आहे।
बेटा इकडे. वरच्या वर आहे. म्हसोबा महाराजांचं नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मग आम्ही पुढे निघालो. थोड्याशा अंतरावरतीच आई माऊल्यांचं मंदिर होतं. आणि हे बघा, हे आई माऊल्यांचं एक छोटंसं मंदिर आहे आणि आम्ही दोघेही त्यांची पूजा करतोय. पूजा झाल्यानंतर आम्ही नैवेद्य वगैरे दाखवले. म्हणजे तू तुझ्या गोष्टीला घाबरते, त्याच गोष्टीला मी पण घाबरली पाहिजे का? आपल्या रोजच्या कामाच्या व्यापात आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या राहूनच जातात. खरं तर हे सर्व महिने वगैरे जे असतात ना, हे काहीतरी एक म्हणजे आपली ती संस्कृती आहे आणि ते काहीतरी एक नवीन असं घेऊन येत असतात आणि ज्या त्या महिन्यांमध्ये ज्या त्या गोष्टींचं महत्त्व असतं. त्यामुळे त्या गोष्टी आपल्याकडनं झाल्या पाहिजे, त्या आपण केल्या पाहिजे. खरं तर एका पिढीकडून त्या दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असतात. म्हणजे सासूबाई हे सगळं करतात, पण मग ते आता आपणही थोडंसं केलं पाहिजे किंवा पुढच्या पिढीलाही हे माहिती व्हायला पाहिजे. म्हणून हे सगळं असं करायला पाहिजे आणि आम्ही इथून पुढे हे सगळं करणार आहे. अजूनपर्यंत ही जी जुनी पिढी आहे ना, तोपर्यंत हे सगळं नियमाने आणि धर्मानुसार केलं जाणार आहे. आणि खरं तर हे आपल्या पुढच्या पिढीने सुद्धा हे सगळं शिकणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपण हे सगळं केलं पाहिजे. आणि त्यासाठीच आम्ही या सगळ्या गोष्टींची माहिती पण करून घेतोय.
आमचं सर्व नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मग तिथे जवळच आमचे लहान सासरे राहतात. मग त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनाही आधी निरोप पाठवला होता कारण ते सगळे मळ्यात होते आणि त्यांना कळाल्यानंतर सगळे मग मळ्यातून आले. आणि हे बघा इथे बाहेर सगळे त्यांनी जनावरे वगैरे बांधलेली आहेत. मोठं अंगण आहे त्यांचं. खूप छान आहे तिथला परिसर पण. आम्ही मग तिथे थोडा वेळ बसलो. आमच्या गप्पा वगैरे झाल्या आणि निघालो. खरं तर त्यांना सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं होतं आम्हा सगळ्यांनाच. दिवसानंतर आपल्या माणसात आल्यानंतर खरंच खूप छान वाटतं. आजच्या व्हिडिओची इथेच एंड करूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबरनी ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.